सकाळचे ठीक 8 वाजता बेंगळुरूहून आलेले इंडिगो 6E460 विमान नवी मुंबईच्या धावपट्टीवर अलगद उतरले आणि इतिहास घडला. पानाच्या उंच फवाऱ्यांनी सलामी देत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या व्यावसायिक उड्डाणाचे भव्य स्वागत झाले. प्रवाशांच्या स्वागतासाठी खुद्द अदानी ग्रुपचे सर्वेसर्वा गौतम अदानी पुष्पगुच्छ घेऊन उभे होते. मुंबई जी कधीच थांबत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आता आपल्या पूर्ण क्षमतेवर चालते आहे. एकच धावपट्टी, वाढता प्रवासी भार, पीक अवरचा ताण आणि म्हणूनच मुंबईला गरज होती दुसऱ्या विमानतळाची. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे केवळ विमानतळ नाही, तो आहे एक महाप्रकल्प. 2866 एकर क्षेत्रफळ. पहिल्या टप्प्यात सुमारे 2 कोटी प्रवासी प्रतिवर्ष या ठिकाणाहून प्रवास करतील आणि अंतिम टप्प्यात तब्बल 9 कोटी प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करतील. मुंबईत पाऊस, धुके म्हणजे उड्डाण विलंब. हे समीकरण आता बदलणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कॅटेगरी 2 इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम आहे. त्यामुळे केवळ 300 मीटर दृश्यमानतेतही या ठिकाणी सुरक्षित लँडिंग शक्य आहे. सध्याच्या मुंबई विमानतळाला किमान 550 मीटर दृश्यमानता लागते. हेच पाहता नवी मुंबई विमानतळ म्हणजे कमी डायव्हर्जन्स, कमी विलंब आणि अधिक सुरक्षितता. आता थोडा इतिहास पाहूयात. हे विमानतळ काही एका वर्षात किंवा एका महिन्यात उभे राहिलेले नाही. 1986 मध्ये मुंबईसाठी दुसऱ्या विमानतळाची गरज लक्षात घेण्यात आली. 1996 ला नवी मुंबई हे स्थान निश्चित झालं. मात्र अनेक दिवस हा प्रकल्प राज्य आणि केंद्राच्या लाल फितीत अडकला. अनेक वर्ष या प्रकल्पाला परवानग्या, अडथळे आणि विलंबाचा सामना करावा लागला. मात्र 2014 हे वर्ष देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाचे पर्व म्हणून उदयास आले. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. प्रकल्पाला गती मिळाली. एकीकडे परवानग्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा, तर दुसरीकडे प्रकल्पासाठी स्थानिकांशी संवाद सुरू झाला. अखेर परवानग्या आणि भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आले आणि वर्ष 2021 मध्ये अदानी समूहाकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. अवघ्या 4 वर्षात अत्यंत विलोभनीय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर प्रत्यक्षात साकारलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले आणि अखेर विमानतळ उतरण्याचा क्षण वास्तवात आला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ प्रवासी विमानतळ नाही, तर ते ठरणार आहे मुंबई महानगराचे कार्गो गेम चेंजर. या ठिकाणाहून सुरुवातीला 0.5 दशलक्ष टन आणि अंतिम टप्प्यात 3.25 दशलक्ष टन कार्गो क्षमता हाताळली जाईल. JNPA बंदराजवळील स्थान लक्षात घेता या विमानतळाचे महत्त्व अधिक आहे. अटल सेतू आणि प्रस्तावित उल्वे कोस्टल रोड, कळंबोली जंक्शनचा विस्तार, मेट्रो आणि वॉटर टॅक्सी यासारख्या अत्याधुनिक सुविधांमुळे या विमानतळाची मुंबईशी कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल. हे विमानतळ पर्यावरण पूरकही आहे. या ठिकाणी असणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांची क्षमता अंतिम टप्प्यात 40 मेगावॅट म्हणजेच सुमारे 70,000 घरांना वीज पुरवठ्या इतकी आहे. विमानतळाच्या आसपासचा परिसर म्हणजेच नैना, नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफायर एरिया, जिथे उभा राहणार आहेत IT पार्क्स, वेअरहाऊसिंग, रिअल इस्टेट आणि नाविन्यपूर्ण रोजगार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नाही, तो आहे मुंबईच्या भविष्यासाठीचे उड्डाण. एक नवा वेग, नवी ओळख आणि भारताच्या विमान वाहतुकीतील एक ऐतिहासिक टप्पा. मुंबई आता फक्त रस्त्यांवरून धावणार नाही, तर ती उंच आकाशातही झेपावणार आहे, हे नक्की.